तुम्ही देखील कुणा एकाच्या सांगण्यावरून जेवणामधून अचानक एखाद्या अन्नपदार्थाला शत्रू बनवून विलन बनवून कायमचं खाणं बंद करता का? म्हणजे साखर असेल, मीठ असेल, असे अनेक पदार्थ कोणी काही सांगितलंय किंवा तुम्ही कुठे काही वाचलेलं असतं की हे पदार्थ कसे शरीरासाठी अतिशय घातक आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर अचानक बंद करता आणि त्यानंतर त्याचे काय दूरचे परिणाम शरीरावर होता हे तुम्हाला माहिती आहे का? नेमकं काय सगळं घडलंय, कुणासोबत घडलंय, कुठे घडलंय आणि त्याचे काय परिणाम झाले आणि त्या सगळ्यातून आपल्याला काय शिकायचंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर नेमकं काय घडलंय? अमेरिकेमध्ये एक 60 वर्ष वयाचा एक व्यक्ती होता ज्याला कळालं की सोडियम क्लोराईड म्हणजे टेबल सॉल्ट म्हणजे मीठ हे आरोग्यासाठी घातक आहे आणि या भीतीमुळे क्लोराईड टाळण्यासाठी म्हणजे मीठ टाळण्यासाठी त्याने ChatGPTचा सल्ला घेतला। त्याने इंटरनेटवर सर्च केलं, अनेक ठिकाणी एआयचा त्याने वापर केला, ChatGPTला विचारलं, मग त्या ChatGPTने सांगितलं की क्लोराईड ऐवजी ब्रोमाइड वापरा। आता वैद्यकीय सल्ला आहे असा त्याचा समज झाला आणि त्यानं मिठाऐवजी जवळपास 3 महिने ब्रोमाइड वापरलं, म्हणजे क्लोराईड ऐवजी ब्रोमाइड वापरलं। त्यानंतर त्याला शारीरिक गंभीर त्रास सुरू झाला। त्याला काय होत होतं तर त्याला पॅरानोइया, हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं, झोप न येणं, अचानक खूप थकवा जाणवणं, चालण्यामध्ये समन्वय बिघडणं म्हणजे चालण्यात त्याचे पाय अडखळायला लागले, त्वचेवर फुटकुळ्या आल्या, लाल डाग दिसायला लागले, प्रचंड तहान लागायला लागली, कारण की मिठाचा वापर त्याच्या शरीरातून अगदी बंद करून टाकला होता। रुग्णालयात जेव्हा त्याला भरती केलं त्यानंतर डॉक्टरांनी ब्रोमिझम म्हणजेच काय ब्रोमाइड विषबाधा, ब्रोमाइड इंटॉक्सिनेशन असं त्याला निदान केलं त्याच्या रोगाला आणि त्याला शारीरिक द्रव म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स, मानसोपचार औषधं आणि थोड्या काळासाठी मानसिक रुग्णांसाठी जी उपचार आहेत ते त्याच्यावर केले। उपचारानंतर हळूहळू तो बरा झाला। पण हे सगळं त्याला धोकादायक का ठरलं तर ब्रोमाइड शरीरामध्ये साठतं आणि क्लोराईड जे आधीच शरीरामध्ये आहे त्याच्याशी स्पर्धा करायला लागतं। जास्त प्रमाणात जर ब्रोमाइड गेलं शरीरामध्ये तर मेंदू व मानसिक कार्यावर तो परिणाम करायला लागतो। जुन्या काळी ब्रोमाइड युक्त झोपेच्या औषधांमुळे अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। तर ब्रोमाइडमुळे लॅब टेस्टमध्ये क्लोराईड खोटं देखील दाखवलं जातं किंवा जास्त दाखवलं जातं, त्यामुळे चुकीचं निदान देखील होऊ शकतं। बरं, या सगळ्या प्रकरणातून आपल्याला काय शिकायचंय तर हा पदार्थ अन्नात वापरण्यासाठी नाही। डॉक्टरांनी कधीही असा सल्ला दिलेला नाही। ChatGPT आणि कोणत्याही AI वरून मिळालेला आरोग्यासाठीचा सल्ला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय वापरायचा नाही। मीठ कमी करायचं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा। डॉक्टर सहसा पोटॅशियम क्लोराईड मिश्रित लो सोडियम मीठ सांगतात किंवा आहारातील बदल सुचवतात, पण ते बदल देखील सर्वांसाठी सुरक्षित नसतात। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औद्योगिक रसायन अन्नात वापरणं म्हणजे अतिशय धोकादायक आहे। तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्हाला तुमच्या शारीरिक व्याधी नेमक्या काय होत आहेत, तुम्हाला काय त्रास जाणवतोय हे सगळं डॉक्टरांशी बोलून त्या विषयी डॉक्टर जे सांगतील तोच सल्ला तुम्ही फॉलो करा। असं कुठलंही ChatGPTवर सर्च करून किंवा Google सर्च करून कुठलेही रसायनं जेवणामध्ये मनाने आपल्या समाविष्ट करू नका किंवा कुठलंही अन्नपदार्थ खाणं अचानक बंद नका करू। मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललो होतो की साखर असेल, मीठ असेल, भात असेल, बटाटा असेल, अशा कुठल्याही गोष्टी अचानक बंद करायच्या नाहीत किंवा तुम्ही खात नसाल तर अचानक सुरूही करायच्या नाहीत। म्हणजे साखर मीठ तर आपण खातोच, पण अशा कुठल्याही ज्या गोष्टी आहेत ज्या विदेशात खाल्ल्या जातात आणि ते तुम्ही कुठेतरी वाचलेलं असतं की ते शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी आहे आणि अचानक तुम्ही ते सुरू करता, मग ते शरीराला सूट होत नाही, मग त्याचं रूपांतर पित्तामध्ये होतं आणि मग बाकीच्या सगळ्या अनेक गोष्टी घडत चालतात। त्यामुळे डॉक्टर, तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेऊनच कुठल्याही गोष्टी जेवणात ॲड करायच्या किंवा जेवणातून वजा करायच्या। गुगलने किंवा AIने किंवा स्वतःच असं वाटलं की आज बंद करू तर असं करू नका, कारण त्याचे दुरोगामी जे परिणाम आहेत ते खूप वाईट शरीरावर होऊ शकतात। तर हा अमेरिकेतला किस्सा होता, पण भारतात देखील अशा अनेक गोष्टी लोक करत असतात, अनेक गोष्टी समोर येत असतात। आपण त्याचं कसं बळी पडू नये किंवा आपण कुठे काही वाचलेलं असलं तर त्या सगळ्या गोष्टी कशा डोळे बंद करून फॉलो करू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे। आणखी तुम्हाला कुठल्या गोष्टींबद्दल व्हिडिओ बघायला आवडेल, कुठल्या गोष्टींबद्दल ज्या नवीन नवीन माहिती आहे ती जाणून घ्यायला आवडेल,
ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हो, तुमच्या माहितीतल्या कोणासोबत असं काही घडलं आहे का, ज्यांनी अचानक काही गोष्टी खाणं बंद केलं आणि मग त्यांना शरीरावर परिणाम झाला, हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे बाकी जे लोक व्हिडिओ बघत असतील त्यांना देखील त्याची माहिती मिळेल, आम्हाला देखील त्याची माहिती मिळेल. आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत.